सर्वात पहिला पेशंटच्या बाजूला जायचं आणि त्याच्या शोल्डरवरती. ठीक आहे, दादा, ताई, उठ रे, तुला बरं वाटतंय का? तुम्ही तुमच्या कुठल्याही पद्धतीत लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला फक्त हात लावून आणि टॅप करून असं जोरात, दादा तू ठीक आहेस का, आर यू ओके, हे आपण करून बघितलं. ठीक आहे, ह्याला रिस्पॉन्स नाही आला, काय करायचं? बघायचं, दुसरं हे पण बघायचं, दोन्ही पण नाही आहे. दुसरी गोष्ट टिक मार्क झाली आता. ठीक आहे, तिसरी नाडी कुठे बघता तुम्ही? प्रत्येकाला नाडी बघणं येतं? प्रत्येकाला नाडी सापडते? कोणी सांगेल का उठून कुठे बघायची आणि कशी बघायची? कसं बसलं समजलं? गुडघा गुडघ्यावरती बसलेला आहे, आपली कंबर स्ट्रेट आहे. ठीक आहे, आणि हात, हा जो हात आहे स्ट्रेट आहे, हे हे आणि हे एका लाईन मध्ये. समजते? एका लाईन मध्ये. असं नाहीये आपण छातीला ढकलत नाहीये, पेशंटला दाबतोय छाती, म्हणून पेशंटच्या वर येणं महत्वाचं आहे. म्हणजे आपली ताकद जी पण ह्याच्या शोल्डर मध्ये असेल आणि एल्बोज मध्ये असेल ते पेशंटच्या छातीवरती देता येईल. ठीक आहे, समजलं? हँड पोझिशन कुठे? आता सध्या इथे बोटं लावलेत, तुम्हाला दिसणार नाही ह्या साईडला. तो पल्स चेक करतोय आणि छाती वर किंवा खाली होते की नाही तेही चेक करतोय. म्हणजे काय चेक करतोय? पेशंट श्वासोश्वास घेतोय की नाही आणि पेशंटचं हृदय आणि फुफ्फुस दोन्ही चालू आहेत की नाही ते बघतायत. बघितली तुम्ही? छाती तेवढी जाते किती आहे बघितली? ठीक आहे, स्पीड किती आहे बघितलं? एका मिनिटात हा, म्हणजे एका सेकंदात 2दा दाबायला पाहिजे. करताना ते आपल्याला आपण बघूयात. ठीक आहे, तुम्ही जसं मी आज सकाळी बघितलं, 1-2 मिनिटाच्या करण्याला काही अर्थ राहणार नाही, कारण की ते हार्ट लगेच तुम्ही बाहेरचं बंद केलं तर रक्त सप्लाय बंद होणार आहे. हे दिल्यानं काय होतंय? वरून जो आपण दाब देतोय त्या दाब दिल्यामुळं हार्टमध्ये, हृदयामध्ये जे रक्त साचलं होतं बाहेरचं दिल्यानंतर ते हार्ट दबतंय. हार्ट दबल्यामुळं त्यातलं रक्त इथे कुठे काय येते? मेंदू, किडनी, लिव्हरला ह्याला पोचते. ठीक आहे, ह्याला आपण अंबू बॅग म्हणते. नावात पडायची काही गरज नाहीये, पण असं एक असतं. ठीक आहे, हे आपण पेशंटच्या तोंडावरती लावतो. ठीक आहे, हे आता कसं करायचं ते समजवतो. आतापर्यंत सगळं समजलं? तर ती 30 वेळा करणार आहे. ठीक आहे, आणि 2 वेळा शेखर ब्रदर ऑक्सिजन देणार आहे.